देशभरात भगवान जगन्नाथांच्या रथयात्रा। अहमदाबादमधील जमालपूर मंदिरात सकाळी मंगल आरती पार। जगन्नाथांच्या मंगल यात्रेत गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचं कुटुंब सहभागी। भगवान जगन्नाथांना खिचडी अर्पण। अहमदाबादमध्ये पहाटे 5 ते 6च्या दरम्यान भगवानांच्या 3 मूर्ती रथावर विराजमान। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून पहिंदा विधी पार। बलभद्र सुभद्रा आपापल्या रथावर विराजमान। भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी। पुरी रथयात्रेदरम्यान आरएसएस स्वयंसेवकांनी रुग्णवाहिकेसाठी बनवला कॉरिडॉर। जगन्नाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार देखील दाखल। रथयात्रेत 18 हत्ती, 30 आखाडे, 18 भजनी मंडळ आणि 3 बँड वादकांचा समावेश। गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न। केशव उपाध्येंकडून ट्विट करत मोर्चावर टीका। चला अभिजात मराठी वाचवूया। सुषमा अंधारेंचे ट्विट करत उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचा फोटो ट्विट। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर काँग्रेस पॉझिटिव्ह। मराठी स्वाभिमानासाठी एकत्र येत असतील तर स्वागत। पक्षभेद विसरून एकत्र यायला हवं, सतेज पाटलांचं वक्तव्य। दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर भूमिका मांडू। आमची भूमिका सकारात्मक असेल। मोर्चासाठी नांदगावकरांचा कॉल आला होता, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मराठीवर अन्याय होता कामा नये। घरातील वाद अन्याय मिटत असतील तर आनंदाची बाब, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। राजकारणात कधी काय होईल हे सांगता येणं कठीण। कोणाची कधी कुठे युती होईल, कुठला पक्ष कुठे जाईल हे सांगणं कठीण, छगन भुजबळांचं वक्तव्य। शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलेच, मात्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही, शरद पवारांचं वक्तव्य। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनासाठी अत्यंत आनंददायी क्षण, मात्र मोर्चाच्या आधीच सरकारला नमतं घ्यावं लागेल, रोहित पवारांचं ट्विट। हिंदी भाषा अनिवार्य केलेलं नाही, हिंदी सक्ती शब्द कुठून आला, उदय सामंतांचं वक्तव्य। मराठी माणसासाठी आणि मराठीसाठी हा मोर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातील इच्छा, अंबादास दानवेंचं वक्तव्य। दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच, संजय शिरसाटांचं वक्तव्य। हिंदी आणि मराठी भाषा लहान मुलांना समजायला वेळ लागेल, हिंदी भाषा लादणं हे असंवेदनशील, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। त्रिभाषा सूत्र हे विद्यार्थ्यांचे हित, गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज दूर करावा, आशिष शेलारांचं वक्तव्य। हिंदीबाबत खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, अधिकची माहिती हवी असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राज ठाकरेंच्या मोर्चावर प्रतिक्रिया। राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही, राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहीत आहेत। मनसे ठाकरे सेनेच्या एकत्र मोर्चावर आशा भोसलेंची प्रतिक्रिया। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघेल, संजय राऊतांची ट्विट करत माहिती। संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरेंची भेट, आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंमध्ये हस्तांदोलन। एका कार्यक्रमात संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंची भेट। माळेगावचा कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर आभार मेळावा। बारामतीत उद्या अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा। कारखाना निवडणुकीत सभासदांनी दिला अजित पवारांना कौल। अजित पवार उद्या मानणार सर्व सभासदांचे आभार। पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींचे आक्षेपार्ह बॅनरवरून मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी। पत्रकार परिषदेत कुलकर्णींच्या डोळ्यात अश्रू। महिलांनी राजकारणात राहायचं की नाही, बॅनर लावणाऱ्यांना खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल। पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंविरोधात काँग्रेस आक्रमक। वीज चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। कराडमध्ये आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं मॉक पार्लमेंटचं आयोजन। आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का। विलास शिंदे शिवसेनेच्या वाटेवर। विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी देखील प्रवेश करणार। सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपुरात सत्कार। वकील संघटनेच्या वतीनं सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात येणार। संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला
150 कोटींची जमीन बक्षीस, हैदराबादच्या सालार जंग फॅमिलीकडून बक्षीस, आर्थिक गुन्हे शाखेकडून ड्रायव्हरची चौकशी सुरू. पुण्यातील पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी नवा आराखडा तयार करा, पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश. निवडणूक आयोगाकडून 345 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, आवश्यक अटी पूर्ण न केल्याने पक्षांची नोंदणी रद्द. 2019 पासून निवडणुकांमध्ये भाग घेतलेल्या पक्षांचा समावेश. कोल्हापूरमध्ये चित्रपट सृष्टीतील तज्ज्ञांची मदत घेऊन चित्रनगरीत आवश्यक सुविधांची निर्मिती करा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या सूचना. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या कामांना गती देऊ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. बँकांनी अनुदानाची रक्कम परस्पर कपात केल्यास गुन्हे दाखल करा, पालकमंत्री संजय राठोड यांचे आदेश. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर रायगड दौऱ्यावर, मेघना बोर्डीकरांची अचानक जिल्हा रुग्णालयात भेट, रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण अवस्थेचा वाचला पाढा. हिंगोली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मस्केंचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश, मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला पक्षप्रवेश. हिंगोलीच्या सेनगावात बबनराव लोणीकरांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन, वादग्रस्त वक्तव्याचा निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचं उद्घाटनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब राहणार उपस्थित. सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही, सिडकोला खरोखर घरं विकण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज होती का हे तपासलं पाहिजे, वनमंत्री गणेश नाईकांचे सिडकोवर ताशेरे. माजी आमदार झिशान सिद्दीकींची अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग, वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेत वाढ. मराठी हिंदी वादाचे राजकारण भाजप हाणून पाडणार, भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडे बोल, पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा, बीडच्या अंबाजोगाईत रिंगण सोहळा पार. वारीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून चित्ररथ प्रदर्शन, शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न, चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती. पंढरपुरात विवेकपूर्व प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालवारकर यांची पंढरपुरात दिंडी काढली, पालखी सोहळा आणि बाल चिमुकले वारकरी वेशात पंढरपूर शहरातून निघालेल्या दिंडीने पंढरपुरात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालख्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजलं. राज्यभरातून वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी, खांद्यावर भगवी पताका उंचावत टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत वारकरी पंढरीच्या वाटेवर. महिला वारकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार सर्व सुविधांची माहिती, राज्य महिला आयोगाने तयार केले वारी सुविधा मोबाईल ॲप, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. विठ्ठल भक्तांसाठी 13,50,000 बुंदीचे लाडू, आषाढी यात्रेच्या कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी लाडूंचा प्रसाद बांधण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी दिली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं 24 तास दर्शन मिळावं यासाठी आजपासून देवाचा पलंग काढण्यात येणार, पौर्णिमेपर्यंत विठुरायाचं 24 तास मिळणार दर्शन. बीडच्या आष्टीत मुस्लिम बांधवांनी दिली दिंडीला पंगत, संत मदन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला रमजान तांबोळी आणि बबलूसेठ तांबोळी यांचा महापंक्तीचा पहिला मान. इराण इस्रायल शस्त्रसंधीनंतर सोन्याच्या दरात घसरण, 8 दिवसात सोन्याचे दर 3,000 घसरले, सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा. आजचा सोन्याचा भाव 96,000 रुपयांवर, चांदीचा भाव प्रति किलो 1,07,000वर. बोरिवली ठाणे 20 मिनिटात पार करता येणार, बोरिवली ठाणे बोगद्यासाठी 2028 पर्यंतची मुदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मुदत. सिंधुदुर्गच्या देवबाग मोबारवाडीत समुद्राचं अतिक्रमण, नागरिकांनी स्वखर्चाने बांधलेली संरक्षक भिंत लाटांनी केली जमीनदोस्त. बीडच्या पाटोदा तालुक्यात पर्यावरण संरक्षण सप्ताह उत्साहात साजरा, यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून वृक्ष लागवड. नांदेडच्या कामारी येथील अंगणवाडी परिसराला तळ्याचं स्वरूप, वाट काढताना विद्यार्थी पालकांची तारेवरची कसरत, वारंवार मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष.
रेणुका देवी मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. लिफ्ट स्कायवॉकच्या कामासाठी डोंगर पोखरला होता. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे संरक्षक भिंतीला तडा. गडचिरोलीतील 2 महिला IFS अधिकाऱ्यांची बदली. या महिला अधिकाऱ्यांमुळे वनविभागाचा कारभार अधिक पारदर्शक होईल अशी अपेक्षा केली जाते. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषण. तहसील कार्यालयासमोर 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण. सोलापूरमध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे रेशनचे तांदूळ जप्त. 4,60,000 रुपये किमतीचा 230 पोती जप्त. सोलापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई. 11वी प्रवेशाची यादीसाठी अजून प्रतीक्षा. ऑनलाईन साईटमध्ये 6व्यांदा तांत्रिक बिघाड. 30 जूनला जाहीर होणार पहिली यादी. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कारवाईविरोधात मच्छीमार आक्रमक. ससून डॉक इथे आज मच्छीमारांचं आंदोलन. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज 10 वर्ष पूर्ण. मात्र रेल्वे स्टेशन अदृश्य असल्यानं कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक. यावेळी साखर वाटत दगडाचा केक कापत निषेध नोंदवण्यात आला. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची वाट खडतर. सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल. ऑनलाईन तिकिटांचं बुकिंग 3 मिनिटातच फुल. आजपासून बल्लारशा गोंदिया मार्गावरील रेल्वे गाड्या 30 जूनपर्यंत रद्द. चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर लूप लाईनचं काम सुरू असल्यानं रेल्वे गाड्या रद्द. पैठणमध्ये शिवाजीनगरी सहकारी बँकेच्या वतीने 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. उपजिल्हाधिकारी बँकेचे चेअरमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देत सन्मान करण्यात आला. राज्यात लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना येणार. इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मिळणार सातबारा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विचाराधीन कायदा. येत्या अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता. भिवंडीच्या वाडा इथे रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचं रस्ता रोको आंदोलन. हिंगोलीत एसटी बस चालू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनींचं आंदोलन. विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एसटी बस नसल्यानं आंदोलन करण्यात आलं. सिंधुदुर्गच्या वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारूर मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा. गावातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या जामीन अर्जासाठी आज निकाल. आरोपीला जामीन मिळाला तर पीडितेच्या जीवाला धोका. सरकारी वकिलांनी मांडली बाजू. पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. खडकवासला धरण साखळीत 13.16 TMC पाणीसाठा. यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध. गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवणार. गंगापूर धरणातून 2720 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होणार. पुणे शहर आपण लवकरच अवैध होर्डिंग मुक्त करू. नवे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आश्वासन. पालिका अधिकाऱ्यांना अवैध होर्डिंग काढण्याचे आदेश. सांगलीच्या बुधगाव इथे बनशंकरी देवीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा. उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी. नंदुरबारमध्ये नारायण जगन्नाथ भगवान रथयात्रा उत्साहात पार. पदयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी. संपूर्ण परिसर भक्तिमय. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर. शेती पिकांचं नुकसान. प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे भागात पूर परिस्थिती निर्माण. पूरग्रस्त भागात आमदार सिद्धार्थ खरातांनी दिली भेट. अकोल्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे अकोट शेगाव मार्ग देखील बंद. चंद्रपूरमध्ये दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील 10 धरणे अजूनही तहानलेलीच. धरणात केवळ 28.94% जलसाठा. विदर्भाचं काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यात 3 तासात 60 मिलीमीटर पाऊस. धुके आणि संततधार पावसाने चिखलदराचे निसर्ग सौंदर्य बहरले. पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. डोंगर भागातील स्मशानभूमीचे पत्रे गेले उडून. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयनानगरमध्ये 101 मिलीमीटर, नौजा 54 तर महाबळेश्वरमध्ये 98 मिलीमीटर पावसाची नोंद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती. आजही जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. पुढील 2 दिवस 23 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार. हवामान खात्याचा अंदाज. राजस्थानमध्ये 21 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. जयपूरमध्ये सकाळपासूनच पाऊस. मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. बिहारमध्ये 22 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट. 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा. कोल्हापूरच्या फळे डोंगरावरील शेतजमिनीस तडे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या भूदरगड तालुक्यातील घटना. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना.
वर्ध्याच्या सेडसुरा भागात भदाडी नदीचं पाणी शिरलं शेतात. आजूबाजूची 50 हेक्टर शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गडचिरोलीत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण. आतापर्यंत 3,500 प्रशिक्षण सत्र पूर्ण झाल्याची कृषी अधिकारी प्रीती हिरळकरांची माहिती. परभणीत सततच्या नापिकाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथील घटना. खोटी माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे कुठलाही लाभ दिला जाणार नाही. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारचे महत्त्वाचे बदल. राज्यात 56 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी पूर्ण. सोयाबीनची 21 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी. 43% क्षेत्रावर कापसाची पेरणी पूर्ण. वर्ध्यात शेतातील कॅनल फुटल्याने पीक गेलं वाहून. देवळी तालुक्यातील कानोली येथील घटना. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छोटा पुढारी घनश्याम दरवडेची सोशल मीडियावर बदनामी. घनश्याम दरवडेची पोलिसांकडे तक्रार. जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप. धाराशिवमध्ये ग्रामसेवकाचा बनावट शिक्का बनवून फसवणूक. बनावट शिक्का वापरून विविध योजनांचा लाभ घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. धाराशिवमधील हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. हॉस्पिटल तोडफोडसह डॉक्टर कर्मचाऱ्यांना झाली होती मारहाण. कोल्हापूरच्या गांधीनगर हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला LCB कडून अटक. आरोपीने मुंबई कोलकाता इथे वास्तव्य केल्याचं उघडकीस. जालन्यात अज्ञात चोरट्याकडून दुचाकीची चोरी. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या खामगाव पोलिसांकडून 4 वेगवेगळे गुन्हे उघडकीस. कारवाईत चोरट्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपींकडून 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्याच्या देव्हाडी परिसरात चोरीच्या घटनेत वाढ. 4 दिवसात तब्बल 13 दुकानं चोरट्यांनी फोडली. परिसरात भीतीचं वातावरण. आरोपी फरार. जालन्यातील परतूर इथे सोलार प्लांटचे साहित्य लंपास. केबल वायर कनेक्टर असा 34,875 रुपयांचा मुद्देमाल लंपास. शिरूरच्या विविध भागात डाळिंबाची चोरी. शेतातून तब्बल 400 किलो डाळिंब चोरल्याची घटना. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये कार उभी करून हुल्लडबाजी करणारे 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात. तपासादरम्यान कारमध्ये तलवार आढळून आली. सोलापुरात माजी महापौरांचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न. सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 45 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग, अत्याचार केल्याचा आरोप. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या. हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षांच्या मुलाला दिले चटके. भांडूपमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना. 73 वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला. जळगावच्या धरणगाव येथील घटना. जखमी वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक. 18 हत्तीच्या गटाचं नेतृत्व करणारा हत्तीच बिथरला. अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रकार. ऐन गर्दीत 3 हत्ती बिथरल्याने भाविकांची पळापळ. अनेक जण थोडक्यात बचावले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.